गर्दीने गजबजलेल्या मुंबईत रिक्षात विसरलेली 2.25 लाखांची बॅग परत मिळेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही, पण आंबोली पोलिसांनी केवळ एका तासात हे शक्य करून दाखवलंय। काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया। मुंबईतील अंधेरी भागात एका ज्येष्ठ नागरिकासाठी पोलीस देवदूत बनवून धावून आले। 68 वर्षांचे सुभाष सुंदर शेट्टी आपली 2,38,000 रुपयांची रोकड असलेली बॅग रिक्षातच विसरले होते। 2.25 लाख रुपये आणि तेही रोख रक्कम बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी तात्काळ आंबोली पोलिसांना कळवलं, पण चित्रपट कथेलाही मागे टाकेल अशा वेगाने आंबोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे आणि महिला पोलीस निरीक्षक सारिका खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तातडीनं चक्र फिरवली। बीट मार्शल अमित जाधव आणि शिपाई बोराडे यांनी परिसरातील CCTV फुटेज पिंजून काढले। काही मिनिटांतच रिक्षाचा क्रमांक शोधला आणि चालकाला पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले। अवघ्या एका तासाच्या आत पूर्ण 2,38,000 रुपये सुरक्षितपणे शेट्टी यांच्या हातात सोपवण्यात आले। आजच्या काळात जिथे माणुसकी हरवत चालली आहे तिथे आंबोली पोलिसांची तत्परता आणि रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे। या कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांवर सध्या कौतुकांचा वर्षाव होतोय।